नमस्कार, मी पंजाब डक. सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा, त्याच्यानंतर पंढरपूर, कासेगाव, त्याच्यानंतर आटपाडी, जत, त्याच्यानंतर इकडं बारामती, दोंड, इंदापूर ह्या परिसरात देखील पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात देखील पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इकडं लातूर जिल्ह्यामध्ये उदगीर, नळदुर्ग, अक्कलकोट, मंद्रुप ह्या परिसरामध्ये पडणार आहे. त्याच्यानंतर इकडं कंधार, लोहा, पालम, म्हणजे पालम हे भागात पाऊस कमी होता त्या भागात देखील परत एकदा आता पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर परभणी जिल्हा, जालना जिल्हा, बीड जिल्हा ह्या 3 जिल्ह्यात देखील चांगला वेगवेगळ्या भागात पडणार आहे. सर्व दूर पडणार नाही, फक्त भाग बदलत पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्ष यायचा. नांदेड जिल्ह्यात आज जरा जास्त पाऊस पडणार आहे, म्हणून हा नांदेडकरांनी अंदाज लक्ष यायचा. धर्माबाद, बिलोली, नायगाव, नरसी, त्याच्यानंतर वसंतनगर त्या भागात देखील पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर इकडे यवतमाळ जिल्ह्यात देखील आहे, अमरावती जिल्ह्यात आहे, अकोला जिल्ह्यात आहे, वाशिमकडे आहे, हिंगोलीकडे आहे, अकोला जिल्हा, बुलढाणा जिल्हा, जालना जिल्हा, जळगाव जिल्हा, जळगाव जिल्हा, परभणी जिल्हा ह्या परिसरात काय होणार आहे, दुपारनंतर ऊन पडेल, दुपारपर्यंत ऊन पडेल, दुपारच्या नंतर लगेच जोराचा पाऊस सुरू होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात. आणि मुंबई कोकण पट्टीचा म्हणजे ते पालघर पासून ते इकडे रत्नागिरीपर्यंत, गोव्यापर्यंत ते पाऊस सुरूच राहील. त्याच्यामुळे पुणेकडे देखील सरी सुरू राहते. घाटमाथ्यावरला पाऊस आज जोर धरणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. मुंबईला देखील पाऊस सुरू होईल, नाशिकला देखील पाऊस येईल, संगमनेर, अकोलेकडे पडेल. त्याच्यानंतर नंदुरबार, धुळेकर सरी येतील, काही ठिकाणी रिमझिम पाऊस येईल. आणखी 3 दिवस मध्ये राज्यात असाच विखुरलेला स्वरूपाचा पाऊस आहे. सर्व दूर नाही, पण पाऊस येणार आहे, म्हणून हा लक्षात यायचा. पण आता याच्यानंतर पाऊस कधी येणार आहे, तर राज्यातल्या शेतकऱ्याला 7 ऑगस्ट पासून ते 13 ऑगस्ट पर्यंत, 13-14 ऑगस्ट पर्यंत शेतीची कामे करण्यास वेळ आहे. त्या 5-7 दिवसामध्ये तुम्ही शेतीची कामे करून घ्या, कारण की राज्यामध्ये 15 ऑगस्टला म्हणजे यावर्षी नागपंचमीला पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात. सगळ्यात जास्त पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ. पूर्व विदर्भामध्ये गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, यवतमाळ, अमरावती, अकोला, नांदेड, हिंगोली, वाशिम, बुलढाणा ह्या जवळपास 15 जिल्ह्यामध्ये मात्र मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा. सांगायचं म्हणजे यावेळेस वरून राज्याची बॅटिंग विदर्भाकडे, पण हेच कमी दाबाचा पट्टा काय होईल, आता जसा पाऊस गेला तसा इकडे लगेच पुन्हा जालनाकून जळगाव, नंदुरबार, धुळे, नाशिककडे परत जाणार. मग त्याच्यानं परत नाशिककडे देखील उत्तर महाराष्ट्राकडे जोरदार पाऊस पडणार, म्हणून परत पुन्हा गोदावरी नदीला पाणी येणार. त्याच्यानंतर सगळ्यात सांगायचं झालं तर ह्या पावसामध्ये 200 मिलीमीटर ते 250 मिलीमीटर पुन्हा एकदा पाऊस राज्यात पडणार आहे. ते 15 ऑगस्टच्या दरम्यान म्हणजे 15, 16, 17च्या दरम्यान ते पूर्व विदर्भातच पडणार आहे. म्हणजे नागपूर जिल्ह्यात देखील 200 मिलीमीटर पाऊस पडू शकतो. वर्धा, चंद्रपूर, नागपूर, यवतमाळ, अकोला, अमरावती. पुन्हा विशेष म्हणजे त्यानंतर अमरावती जिल्ह्यामध्ये मोर्शी एक तालुका आहे, त्या भागात मोर्शी, वरुड तिकडे थोडाफार पट्ट्या पाऊसच पडले नाही. तर मोर्शी तालुक्यातल्या सर्व शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी की तुमच्याकडं ह्या पावसामध्ये 15 ऑगस्टचा जे पाऊस आहे ना, त्याच्यामध्ये चांगला पाऊस पडणार आहे, मुसळधार पाऊस पडणार आहे, वडे नाले देखील खळखळ वाहणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. जळगाव जिल्हा, बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो, आता जसा पाऊस पडला परत एकदा तुमच्याकडे एकदा जोराचा पाऊस येणार आहे, म्हणून हा अंदाज पूर्वकल्पना म्हणून तुम्ही तुमचं शेतीची कामे करा, शेतीची तयारी करून ठेवण्याची तयारी ठेवा. त्याच्यानंतर विशेष म्हणजे येलदरी धरण येतं, त्या लाभ क्षेत्रातल्या शेतकऱ्याचे फोन आले, येलदरी धरण, सिद्धेश्वर धरण आहे, तर आमचं येलदरी धरण सिद्धेश्वर भरेल का नाही. तर तुम्हाला सांगतो, येलदरी सिद्धेश्वर धरणाला खडकपूर्णाच्या परिसरामध्ये पाऊस पडायला पाहिजे, आणि खडकपूर्णा जे धरण आहे त्याला पाऊस पडायला बुलढाणा जिल्ह्यामध्ये विदर्भात पडायला पाहिजे. तर या पावसामध्ये विदर्भामध्ये त्या खडकपूर्णाच्या कॅचमेंट एरियामध्ये पाऊस पडणार आहे. त्याच्यामुळे खडकपूर्णा भरलं तर त्याचं पाणी येलदरीला येतंय, येलदरीचं पाणी सिद्धेश्वरला येतंय, आणि त्याचा हिंगोली जिल्ह्याला फायदा होतो. म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी, सप्टेंबर पर्यंत हे 3 धरणं भरून जाणार आहेत, म्हणून त्यांच्यासाठी आनंदाची बातमी. म्हणून हे देखील त्यांनी अंदाज लक्षात घ्यायचा. कोकणपट्टी, घाटमाथा, मुंबई पुणे नाशिक, इगतपुरी,
अकोले संगमनेर आणि इकडं कोल्हापूर त्या तिकडला आणि महाबळेश्वर त्या पट्ट्यातला पाऊस मध्ये आज ह्या 3 दिवस आणखीन जोर धरणार आहे, म्हणून हे लक्षात यायचं. 7 तारखेच्या नंतर ते देखील जोर ओसरत, पण त्याच्यानंतर परत 15 ऑगस्टला पुन्हा परत पाऊस सक्रिय होणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. तुम्हाला सांगतो यावेळेस नागपंचमीच्या वेळेस पाऊस येणार आहे, गणपती आगमनाच्या वेळेस गणपतीच्या त्या 9 दिवसामध्ये देखील पाऊस येणार आहे, दसऱ्याला देखील पाऊस पडणार आहे, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा. तसे तेलंगणातल्या शेतकऱ्यांना सांगू इच्छितो की आजच तेलंगणामध्ये जवळपास 4 ऑगस्ट 5 आणि 6च्या दरम्यान तेलंगणा, धर्माबाद, आदिला, डोंगरी तहसील तिकडे देखील पाऊस पडणार आहे, म्हणून अंदाज त्यांनी लक्षात द्यायचा. कर्नाटककडे देखील आज बऱ्याच भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे, म्हणून कर्नाटकच्या शेतकऱ्यांना अंदाज लक्षात द्यायचा. मध्य प्रदेशकडे मात्र खंडवा, उज्जैन, इंदोर त्या परिसरात मात्र 15 ऑगस्टच्या नंतर मुसळधार पाऊस पडणार आहे, म्हणून त्यांनी देखील अंदाज लक्षात यायचा. आता देखील तिकडे मध्य प्रदेशकडे पाऊस पडणार आहे. त्याच्यानंतर गुजरातला मात्र पुन्हा एकदा पावसाचा फटका बसणार आहे, म्हणून हा अंदाज लक्षात यायचा. आणि राज्यात मात्र परत एकदा अतिवृष्टीसारखा पाऊस काही जिल्ह्यात पुन्हा एकदा येणार आहे 15 ऑगस्टच्या दरम्यान, म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात यायचा आणि आपण आपल्या शेतीची कामे करायची. धन्यवाद.